आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। मात्र देवतांची भक्ती करणाऱ्या खऱ्या कलावंतांना मानधन द्या, अशी मागणी रूढीग्रस्त कलावंत संघर्ष संघटनेच्या वतीने परभणीचे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली। 10 डिसेंबर रोजी परभणीचे जिल्हाधिकारी यांना भेटून रूढीग्रस्त कलावंत संघर्ष संघटनेच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले। दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की मागील शेकडो वर्षापासून मात्र देवतांची भक्ती करतात, त्यातूनच त्यांना कसाबसा उदरनिर्वाह होतो। यामध्ये विशेष करून देवकर, देवकरीण, जोगतीर, पोतराज, हलकीवादक, सूरवादक, माळपरडी, आराधीन, झांजरवादक, सनईवादक यांचा समावेश आहे। हे कलावंत असून अद्याप त्यांना मात्र देवतांची भक्ती सोडलेली नाही। शासनाने यांना अजून हवे तसे मानधन दिले नाही। त्यांना लवकरात लवकर मानधन द्यावे आणि मानधनाची मान्यता करण्यात यावी, म्हणून या भक्तांचा गांभीर्याने विचार करून त्यांना जीवन जगण्यासाठी हे मानधन सुरू करावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आलेली आहे। सदरील निवेदनावर बायजाबाई घोडे, विलास रणखाम, सुनीता रणदिवे, लखन चव्हाण, राजाराम सलगर, रामा कांबळे, देवीदास बंधुरे, कोंडाबाई जाधव, अशोक गिरी यांच्या या निवेदनावर स्वाक्षर आहे। पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनी। कलावंतांसाठी आपण ज्या मागण्या घेऊन गेलात, पारंपरिक लोककलावंत आहेत, काय सांगाल? आज रूढीग्रस्त संघर्ष समिती महाराष्ट्र यांच्या परभणी जिल्ह्याच्या वतीनं सर्व देवकर, देवकरीण, आराधी, जोगती, हलकी वादक, झांजर वादक, सनई वादक, सूरवादक, पोतराज, देवकर आज ह्या कलावंतांना पिढ्यान पिढ्या या मात्र देवतेचे वाहक आहेत आणि त्यांच्या सगळ्या पिढ्यान पिढ्या बर्बाद झालेल्या आहेत। पण आमच्या देवकर देवकरींनी काही केलं तर अंधश्रद्धा म्हणतात आणि ब्राह्मणांनी मंदिरामध्ये बसून केलं तर ती श्रद्धा म्हणतात। म्हणून आमचा शासनाला जबाब आहे की ह्या कलावंतांना हे खरे मात्र देवतेचे वाहक आहेत आणि ह्याच कलावंतांना मानधन दिलं पाहिजे। या कलावंतांचं पुराव्यानिशी मानधन आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केलेलं आहे। त्यांनी या लोकांचं मानधन तात्काळ जर नाही दिलं तर आम्ही गल्ली ते दिल्लीपर्यंत आंदोलन करू। या आजच्या कलावंतांना मानधन शासनाच्या वतीने आहे शासनाच्या वतीने आहे, पण आतापर्यंत देवकर, देवकरीण, आराधी, जोगती, हलकी वादक, सनई वादक यांना कलावंत असं म्हणणं आहे की वेगळं मानधन पाहिजे? वेगळं नाही, जे कलावंतांचं मानधन आहे तेच कलावंतांचं मानधन ह्या लोकांना दिलं पाहिजे। खरे कलावंत हे आहेत। मग शासनाच्या ज्या आहेत ते फॉर्म भरले का, काही प्रक्रिया केली का? बरं, शासनाचा आम्ही राजर्षी शाहू महाराज ती जी योजना आहे कलावंतांची ते फॉर्म भरलेले आहेत, पण आतापर्यंत एकाही कलावंतांना मानधन पडलेलं नाही। हे असंघटित कलाकार आहेत आणि या असंघटित कलाकारांना मानधन शासनानं तात्काळ मंजूर केलं पाहिजे, हे आमचे जिल्हाधिकारी यांना मागले होते। अधिकारी कार्यालय येथे या देशातील ज्या लोकांनी आपल्या परंपरेची जोपासना केली, आपल्या परंपरेला जतन केलं व त्या परंपरेच्या माध्यमातून समाजामध्ये त्यांनी जे काम केलेलं आहे, या रूढीवादी परंपरावादी लोकांवर ज्या पद्धतीनं या राज्यामध्ये या देशामध्ये अन्याय होत आहे, या अन्यायाच्या विरोधामध्ये हा संघर्ष लढा उभा टाकलेला आहे। कारण हे जो समाज आहे, हा जो वर्ग आहे, तो वर्ग या व्यवस्थेनं या देशामध्ये यांना फार दूर नेऊन ठेवलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्येही हा वर्ग जो आहे रूढीवादी परंपरावादी जे पोतराज आहेत, जे देवकर आहेत, देवकरीण आहेत, असे लोक आपली जी उपजीविका भागवत आहेत आणि ह्या परंपरा जपत आहेत आणि आपल्या आराध्य दैवताचं ते पूजन करत आहेत, अशा लोकांवर अन्याय होत आहे। महाराष्ट्र सरकारकडे ज्या योजना आहेत त्या योजनांच्या माध्यमातून या लोकांना मानधन देण्याच्या तरतुदी आहेत, या लोकांना त्यांचे अधिकार मिळावे म्हणून सरकारने योजना केलेल्या आहेत, परंतु त्या योजना या लोकांपर्यंत पोहोचत नाहीयेत। म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे विशेष करून जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष असतात आणि याच्यावर सर्व त्यांचं लक्ष असते, परंतु परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून हे जे काही उपेक्षित लोक आहेत, हे जे काही देवकर आहेत, पोतराज आहेत, देवकरीण लोक आहेत, या लोकांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यात येत आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत की यांना तात्काळ मानधन देण्यात यावं आणि हे कायद्यामध्ये देखील आहे की यांना मानधन देता येतंय। यांच्या ज्या जमिनी आहेत, हे ज्या ठिकाणी ज्या आपल्या आराध्य दैवताचं आपल्या कुलदैवताचं पूजन करतात,
जे आपलं कुळ असते, प्रत्येकाला एक आपलं कुळ असते, अशा दैवतांचं हे लोक पूजन करणारे आहेत आणि त्या ठिकाणी त्यांच्या जागेवर दुसरेच बापू महाराज त्यांच्या जागा कब्जा करण्यासाठी, हडप करण्यासाठी त्या ठिकाणी मांडी घालून बसलेले आहेत आणि या लोकांना ते तिथून दूर हटवण्याचं काम करत आहेत. म्हणून आमची विनंती आहे की हे जे पोटभरू जे लोक आहेत, जे आयत्या मंदिरामध्ये घुसलेले आहेत आणि आमच्या कुलदैवतांचं, त्या सर्वांचं ते काय त्या ठिकाणी आमच्या लोकांसोबत ते काय अन्याय करत आहेत, त्या लोकांना, जे आमचे मूळचे लोक आहेत, जे मूलनिवासी लोक आहेत त्या ठिकाणचे, त्या लोकांना ते मंदिरं देण्यात यावी. कारण की खऱ्या अर्थानं हे लोक त्याचं जतन करतात. म्हणून आज या ठिकाणी कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. धन्यवाद.